आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्टेट बोर्डमध्ये ना टी-टीशी रिलेटेड डायरेक्ट प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर त्यातलाच एक मुद्दा बघायचा झाला ना तर तो म्हणजे की समोच्च रेषा. समोच्च रेषा म्हणजे कुठल्या की ज्या नकाशामध्ये समान उंचीची ठिकाणे दर्शवतात त्यांना म्हणतो आपण समोच्च रेषा. त्याचप्रमाणे आकृतीच्या सहाय्याने जर त्या समजून घ्यायचं म्हटलं ना तर इकडे बघा की या ठिकाणी बघताल तर समोच्च रेषा या जवळजवळ आहेत आणि खाली बघताल तर त्याच समोच्च रेषा या खालच्या साईडला विरळ होत चाललेल्या आहेत. याचाच अर्थ असा की समोच्च रेषा या ज्या ठिकाणी जवळ असतात त्या ठिकाणाचा उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो. त्याचप्रमाणे जर खाली बघितलं तर ते विरळ होत चाललेले आहेत. याचाच अर्थ असा की ज्या ठिकाणी या रेषा विरळ होतात त्या ठिकाणाचा उतार मात्र हा मंद स्वरूपाचा होत जातो. तसंच अजून बघायला गेलं तर हे जो प्रश्न आहे की याचे त्यांनी विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. समोच्च रेषा म्हणजे नकाशात समान उंचीची ठिकाणे दर्शवणाऱ्या रेषा. त्याचप्रमाणे इथे बघा हा जो प्रश्न आहे समोच्च रेषा एकमेकांच्या जवळजवळ असतील तर तेथील उतार डॉट स्वरूपाचा असतो. हा प्रश्न का बघा म्हटलं मी कारण की हा प्रश्न जसाच्या तसा आपल्या टी 2021च्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा की नकाशातील समोच्च रेषा जवळजवळ असल्या जमिनीचा उतार कुठल्या स्वरूपाचा असतो. आत्ताच आपण एक्सप्लेनेशन बघितले व त्याचं उत्तरही आपल्याला माहिती आहे तो म्हणजे तीव्र उतार. याचाच अर्थ की पाठ्यपुस्तके किती महत्त्वाची आहेत आणि त्यातनं प्रश्न कसे डायरेक्ट विचारले जातात याचा एक अंदाज येऊन जातो.